कोसारी तालुका जत जिल्हा सांगली येथील प्रगतशील शेतकरी माननीय तानाजी चव्हाण सर यांच्या शेतात बहरले फणस. एका झाडाला लागले 30 फणस. कोसारी तालुका जत जिल्हा सांगली येथील फोंड्यामाळावरती प्रगतशील शेतकरी माननीय तानाजी कदम यांच्या शेतामध्ये फणस भरले असून एका झाडाला 30 फणस लागले आहेत. TV1 मराठीच्या टीमने कोसारी तालुका जत जिल्हा सांगली येथे थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन घेतलेला ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया. नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आलोय कोसारी तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री तानाजी चव्हाण सर यांच्या शेतामध्ये. आपण जर बघितलं तर बाजूलाच फणसाचं झाड आहे. एकंदरीत बघितलं तर गेल्या अनेक वर्षापासून जर बघितलं तर कोकणामध्येच फणस येतात असे आख्यायिक आहे आणि खरोखर कोकणामध्येच फणस येतात. मात्र चव्हाण सरांनी एक वेगळा प्रयोग आपल्या शेतीमध्ये गेल्या 5 ते 10 वर्षापूर्वी केलेला आहे. एकंदरीत बघितलं तर त्यांच्या शेतामध्ये जवळजवळ 11 ते 20 नमुन्याचे वेगवेगळे फळाची झाडं आहेत. आत्ताच आपण 10 मिनिटापूर्वी ते सगळे झाडं बघितले आहेत. त्यांच्या शेतामध्ये केळीची बाग आहे, त्यानंतर बघितलं तर आंबा आहे, पेरू आहे, चिक्कू आहे, फणस आहे, संत्रा आहे, मोसंबी आहे, त्यानंतर जांभळ आहे, रामफळ आहे, सीताफळ आहे, असे वेगवेगळे फळाची झाडं त्यांच्या शेतामध्ये आहे. आपण फिरत फिरत आलोय आपण या फणसाच्या झाडाजवळ. एकंदरीत बघितलं तर एकूण जवळजवळ 15 ते 20 फणस अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांच्या झाडाला लागलेले आहेत. हे काय गमक आहे आणि एवढी मोठं फणस कसे लागले त्यांना आपण विचारूया. सर नमस्कार. नमस्कार. काय फणसाचं झाड आहे इथं तुमच्याकडं, काय वैशिष्ट्य आहे? जत तालुक्यात फणसाचं झाड म्हणजे विशेष वैशिष्ट्य आहे, काय सांगता येईल तुम्हाला? दुष्काळी भागात हे कोकणातलं फळ येत नाही असं म्हणत होते. तो आम्ही प्रयोगाखातर एक 10-12 वर्षापूर्वी लावलेला आहे. कुठून आणलं तुम्ही रोप? हे येतात जतला जे विक्रेते आहेत, फळ विक्रेते, त्यांच्याकडून हे रोपं विकत घेतली. लागण केल्यापासून आम्हाला 3ऱ्या वर्षापासून त्याला फळ यायला सुरुवात झालेली आहे. त्याचे 2 प्रकार आहेत फणसाचे. हा कापा फणस आहे. दरवर्षी सर्वसाधारणपणे या झाडाला 30 ते 35 फणस लागतात. फणस पण साईज मोठी एकदम साईज मोठी होते की एका याची वजन जवळजवळ 20 ते 25 किलो वजनाचं एक फणस आपल्याकडे तयार होताना आढळून आलेला आहे. काय तुम्ही रोप लावताना काय घातले त्याला? पूर्णपणे आम्ही सेंद्रिय गाईचं शेणखत, गोमूत्र आणि सोबत त्याला येण्यासाठी ताकाचा वापर करतो. ते ताक वगैरे घातल्यामुळं ते निरोगी राहतंय असं आमच्या लक्षात आले. किती दिवसातून ताक घालतात का फळधारणा झाल्यापासून झाल्यानंतर? नाही, दर एक 8-10 दिवसाला आपल्याकडे तयार झालं की आम्ही ते घालतोच. आणि अगदी उन्हाळ्यामध्येच फणस येतात. हो, उन्हाळ्यामध्ये. किती भर असतो? किती भर येतात? एक भर येते का 2 भर? 2 भर असतात वर्षातनं. हो, 2 भर. आता उन्हाळ्याचा एक भर संपला की दुसरा कधी येतो? यातच मागं पुढं होतोय तो. यातच तो मागं पुढं होतो. आता थोड्या दिवसापूर्वी एक 25 भर फळं निघालेत. हा दुसरा भर आहे आता लगेच. एकूण किती फणसाची झाड आहेत? फणसाची झाडं 2 आहेत आपल्याकडे. जर आपला जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे. या दुष्काळी तालुक्यामध्ये जर बघितलं तर लोक फक्त द्राक्ष, डाळिंबाकडे वळतात. जर बघितलं तर वेगवेगळी जी मार्केटमध्ये फळं आहेत त्यामध्ये ड्रॅगन फ्रूट असेल, आता तुम्ही जर म्हणला तर सीताफळ असेल, त्यानंतर रामफळ असेल, तर आता फणस असेल, अशा शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावं असं तुम्हाला वाटतंय का? हो, प्रत्येकाने वेगवेगळे प्रयोग करावं आणि सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा प्रत्येकाने अवलंब करावा. तुम्ही आता सेंद्रिय पद्धतीनं आंब्याला पण हे सेंद्रिय पद्धतीनं सगळं आंब्याची आमची जी काही झाडं आहेत, आता जवळजवळ आमच्याकडं लागण 200-250 आंब्याची लागण आहे. ते सगळे आम्ही सेंद्रिय पद्धतीनंच करत आहोत. आंबा कुठं विक्रीला पाठवताय? विक्रीला आता सध्या आम्ही लोकल लेवलच केलेले आहे की भविष्यामध्ये आम्ही बाहेर पाठवण्याचा मानस आहे आमचा. आणि काय जत तालुक्यातल्या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्याला तुम्ही काय आवाहन करणार आहे? आता दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना आवाहन करो की आपला हा दुष्काळी तालुका आहे. म्हैसाळचं पाणी आल्यामुळं प्रत्येकाने बागायत शेती करावी, फळबाग करावी आणि सेंद्रिय पद्धतीनं प्रत्येकाने शेती करावी असं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो. ओके, धन्यवाद. हे होते माझ्या समवेत शेतकरी माननीय तानाजी चव्हाण सर. संपूर्ण कुटुंबिया समवेत या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून ते शेती करतात. अगदी शेवगावच्या तलावाच्या शेजारीच त्यांची शेती आहे. अगदी फोंड्यामाळावरती जर आपण बघितलं तर हे फणस या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीनं आलेलं आहे. जवळजवळ 30-32 फळं या ठिकाणी जर आलेलं आहे तर ॲक्च्युली जर मार्केटमध्ये जर विक्रीला ही जर फळं गेली तर किमान एक झाड 3 ते 4 हजार रुपयाचं उत्पन्न या ठिकाणी देऊ शकते. जर प्रत्येक शेतकऱ्यांनी जर एक 50-50 जरी फणसाची झाडं इथं लावली तर चांगली रक्कम शेतकऱ्यांना मिळेल आणि शेतकऱ्याचा आर्थिक स्तर
निश्चितपणे उंचावण्यासाठी प्रयत्न होईल. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.